साहित्य ठेवलंय बघा. आपण आता थोड्या वेळातच निघणार आहोत. 2 दिवसापासून पूर्ण पत्रिका वाटल्यात. आता सगळ्या पत्रिका झालेल्या आहेत. काम सगळं झालंय आपलं. हा का नवीन आणली का? कसा कांदा आहे बघा. फक्त ही 10-12 मोठा कांदा आहे एक. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की आपला मुक्काम हा गंगापूरला झालेला होता. आणि रात्रीच्या व्हिडिओमध्येच कालच्या ब्लॉगमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की गंगापूर गावामध्ये आत्ताच श्री संत बाळूमामा यांच्या मूर्तीचं स्थापन झालं आहे. आणि हेच ते मंदिर बघा. या साईडला श्री संत बाळूमामा यांचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. अतिशय छान प्रकारे मंदिर बांधण्यात आले बघा गंगापूर गावामध्ये. अजून पुढचा सभामंडप राहिलेला आहे. कदाचित काम चालू आहे अजून थोडंसं. सो आज आपण पूर्ण गंगापूर गावामध्ये पत्रिका वाटणार आहोत. आणि गंगापूरवरून मग आपण महिर आणि इच्छापूर करून आपल्या गावाला जाणार आहोत. सो चला आता भेटूयात. सध्या पत्रिका वाटायचंच काम चालू आहे आपल्याला. बऱ्यापैकी आता सगळ्या झाल्यात पत्रिका. 1-2 घर बाकी आहेत आपले. ते वाटले गेले की मग आपण आता पुढे निघणार आहोत. चला गाईज, फायनली संपूर्ण पत्रिका वाटल्या गेल्यात आपल्या. आता आपण निघणार आहोत पुढे महिर आणि इच्छापूरला. ठीक आहे. साहित्य ठेवलंय बघा. आपण आता थोड्या वेळातच निघणार आहोत. निघाले सगळेजण. निघूयात आता आपण पण. हे बघा थैली ते घेतली इकडं. आता निघणार आहोत आपण पुढे. दरे मावशी ही थैली. चला गाईस, निघूयातच आपण आता थोड्या वेळातच. चला गाईस, गंगापूरवरून आपण पत्रिका वाटून आलो आणि बटाई देवीवरती गेलो होतो. आता बटाई देवीवरती पण वाटल्यात. इथं बघा कांतीलाल मामाच्या वावरामध्ये आलो होतो. इथं हे बघा आजीन ते लहान ती बघा. इथं नेऱ्या मामा तो बसलाय विहिरीमध्ये. चला आपण विहिरीमध्ये काहीतरी काम चालू आहे बघा. किती पाणी आहे. बरंच पाणी येईल ना. पाणी बरंच आहे ना. हा का आटून जायला का. किती मोठी विहीर आहे बघा गाईस. इकडे बघा गाईस बैल कांतीलाल मामाचे त्यांचे बैल आहेत. मारतो काय हो नाही का. हे कांत्या मामा ते वावरात येईल होतं इकडं. हा का नवीन आणली तर का. हे गाईस नवीन जोडी आणली कांतीलाल मामा त्यांनी. कशी बैल आहेत बघा खतरनाक. चला गाईज, आपण आपल्या शेतामध्ये आलो होतो. मावशीन ते आज धुळ्याला जाणार आहेत ना. सो त्याच्यामुळे थोडासा चारा घेतला बकऱ्यांना. मावशीन त्यांच्या बकऱ्यांना. सो 2 दिवसापासून पूर्ण पत्रिका वाटल्यात. आता सगळ्या पत्रिका झालेल्या आहेत. काम सगळं झालं आहे आपलं. सो मावशी आणि काकांते ते जातील मग आज धुळ्याला. आपण काय थांबणार आहेत थोडे दिवस इथं. आणि नंतर मग आपण पण लग्नाला जाणार आहोत. सो चला आता चारा ते घेऊन जायचं आपल्याला घरी. चला गाईज, आपण जो चारा काढला होता ना बकऱ्यांसाठी सुरा तो घेऊन गेला चारा. मी काही घरी गेलो नाही. आता म्हटलं चला थांबूया इथं. कारण मम्मीन ते पण आलेले आहे तिथं. आपण जे चिचवाला तुकडं आहे ना तिथं कांदे उपटायचं आणि खांडायचं काम चालू आहे. शेवटचं तुकडं राहिलं आहे आपलं एक कांद्याचं. त्याचं काम चालू होतं. म्हटलं मग जाऊ द्या म्हटलं. आता परत घरी जायचं परत आपल्याला शेतामध्ये यावं लागलं असतं. मग सुरेश गेला चारा घेऊन गेला घरी. तो आता मावशीन त्या पण आता निघाले असतील धुळ्याला. आपण आता लग्नाला काय थोड्या दिवसानंतरच जाणार आहोत. लताबाई पण आली. ती 2-1 दिवस थांबेल घरी. मग लताबाई आणि आम्ही सोबत जाणार आहोत धुळ्याला. कारण लग्न आहे मावशींच्या लहान मुलाचं. सो चला आता आपण जाऊयाच तिकडे. गाईस इथं कांदे खंडायचं काम चालू आहे. काय का तू का आले लगेच का. चला गाईस बघा इथं कांदे कसा माल आहे बघा. बाऱ्याला निघून कसा कांदा आहे बघा. फक्त ही 10-12 मोठा कांदा आहे एकच. जबरदस्त माल निघालाय ह्या तुकड्यामध्ये. हे बघा या साईडला कसे कांदे आहेत बघा. किती मोठमोठे आहेत. हे कलर बी एकदम छान आलेला आहे. असा कांदा निघाला पाहिजे का रे. असा माल निघाला एकदम खतरनाक निघालाय गाईस या कांद्यामध्ये. आधीच तिकडे जो होता ना तो असा नव्हता एवढा खास पण छान होता तो बी. पण हा माल खूप छान पोचलेला आहे.
बघा तुम्ही कसा केवढा कांदा आहे डायरेक्ट. चला आता काम चालूच आहे. असा माल आहे इकडे काय डायरेक्ट एकदम जबरदस्त बनलेला. हे बघा मम्मी ते इकडं खांद्याचं काम चालू आहे आणि इकडं विष्णू मामाचा पण कांदा ह्या साईडला ठेवतोय बघा. मागच्या साईडला विष्णू मामा कांदे घेऊन येतोय. त्यांचा बी कांदा इकडं साईडला ठेवून देत आहेत. गेला एक ट्रॅक्टर भरून त्यांचा, पण बाकीचे उरलेले कांदे आहेत ना इथं चिंचेच्या खाली सावलीला ठेवत आहेत बघा इथं. हे बघा गाईस इकडं विष्णूमाने कांदे टाकले तर या साईडला चिंचेच्या खाली. हा बघा हा 4 प्रकारचे कांदे तिथं. डागेमाल आहे, हा छोटा मोथरी लाल कांदा आहे आणि इकडं सफेद कांदा. आपला बघा तिकडं रांगडे कांदा आहे. एकच नंबर माल निघतोय मस्तपैकी. ते बघा ते मम्मी त्यांना आता पप्पांनी ते सांगत होते 2 वाजताच घरी जाऊ, पण मम्मीने ते म्हणतात आपल्याला संध्याकाळपर्यंत कांदे खांडायचे आहेत. बघूयात आपण आता. ऊन तर खूप झालं आहे. चला गाईच मम्मीन ते आता पूर्ण संध्याकाळपर्यंत थांबतील. चला म्हटलं आता एवढ्या उन्हात इथं थांबण्यापेक्षा घरी आराम करूया थोडा वेळ, कारण आता 2 वाजलेत. 2 ते 4 वाजेपर्यंत इतकं जबरदस्त ऊन असतं ना, खतरनाक काम आहे. सो मम्मीन ते आता करतायत काम. आपण जाऊयात आता थोडा वेळ घरी जाऊ, आराम करू मस्तपैकी. इथं बघा हे ऑलरेडी आराम करतायत. लताबाई पण झोपली, सुरा पण झोपलाय. सुचलं आता मस्तपैकी आपण पण आता थोडा वेळ आराम करू. हे बघा झोपले सगळे आता. चला काहीच झोपतनं थोडंसं उठलो, बराच वेळ झाला आता रात्र पण होईल. आणि ह्या साईडला बघा आपल्या मॅव कशी झोपली ती पण मस्त झोप काढते बघा. घरामध्येच दरवाजाच्या बाजूलाच इथे झोपले बघा ते मधल्या रूममध्ये. चला आता थोडंसं फ्रेश होऊयात. गावामध्ये जाऊन फिरायला जायचं आहे. पूर्ण पत्रिकांचं काम पण झालं आणि घरी आल्यानंतर आपण शेतातच गेलो होतो. कांद्याने ते खांटायत मम्मी त्या पण आता येतीलच थोड्या वेळात. सो 2 दिवस फिरून पूर्ण अंग दुखतंय, कारण बरेच गावं फिरलो आपण तिकडनं. सो आता आजचा ब्लॉग आपण इथंच स्टॉप करूयात. थोडंसं तब्येत पण असं वाटते की खराब झाली की काय, असं अंग पूर्ण दुखतंय आज. सो चला मग आजचा ब्लॉग आपण इथंच स्टॉप करूयात. नक्कीच आपले ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटत आहेत कॉमेंट करून नक्कीच मला कळवत जा. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.